पक्ष कार्यालयावरून आता ठाकरे शिंदेंच्या पक्षात सामना। मुंबई पालिकेतील शिवसेना कार्यालय ताब्यात घेण्याचा शिंदे समर्थकांचा प्रयत्न। कार्यालयावर आमचाच हक्क, दोन्ही पक्षांचा दावा। तब्बल 1 वर्ष 1 महिना आणि 27 दिवसांनंतर अनिल देशमुख यांची जेलमधून सुटका। खोट्या आरोपांमध्ये फसवलं, मात्र न्यायदेवतेनं न्याय केला। जेलमधून बाहेर येताच देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया। सत्तेचा वापर चुकीच्या पद्धतीने केला, अनिल देशमुख यांच्या सुटकेनंतर शरद पवार यांची प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्र्यांनी विचार करावा, पवार यांचं वक्तव्य। सत्ता आल्यावर त्या पोलीस अधिकाऱ्याचा सत्कार करू, आमदार नितीन देशमुख यांना अडवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला धमकी। मुंबई पालिकेच्या कोपर आणि भगवती रुग्णालयातील 200 कोटी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी होणार। मुख्यमंत्री शिंदे यांची सभागृहात घोषणा। युवा सेनेचा बडा पदाधिकारी अडचणीत येण्याची शक्यता। मूळ मुद्द्यांना हात घाला आणि वायफळ प्रश्न सोडा। विधान भवनातल्या गोंधळावरून राज ठाकरे यांचा टोला। राजकारण नासवलं जात असल्याचंही वक्तव्य। औरंगाबादमध्ये तत्कालीन पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडून 120 कोटींचा भूखंड घोटाळा। एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचा आरोप, तर जलील यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार देसाईंचा इशारा। धीरूभाईंचा वारसा मुकेश अंबानी यांनी पुढे नेला। 20 वर्षात 20 पटीनं वाढवला रिलायन्स उद्योग समूहाचा नफा।